मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवरती खोचक टीका केली आहे। पक्षामधील नेते सोडून जातायत हे कळलं नाही, त्यांना जनमत काय करणार असं देशपांडे म्हणाले। तर बोलबच्चन करून उपयोग नाही असा सल्ला सुद्धा देशपांडेंनी दिला। देशपांडेंच्या बोलण्याला इथे अर्थ नाही असा टोला आता राऊतांनी लगावलाय। त्यांनी आशावादी आणि संयमी राहण्याचं प्रशिक्षण घ्यावं असा सल्ला राऊतांनी दिलाय। उद्धव ठाकरे असं म्हणाले की शिवसैनिकांच्या मनात आहे, राज्याच्या मनात आहे तेच होईल। मुळात उद्धव ठाकरेंना राज्याच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतं का या थिअरीवरच माझा विश्वास नाही। 2022 ला स्वतःचे 30-30, 40-40 वर्ष सहकारी असणारे आमदार त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या पक्षप्रमुखाला कळत नाही त्याला जनतेच्या मनातलं कसं कळतं हा माझ्यापुढे माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे। उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे कधीही म्हटलं नाही की त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करायची किंवा आदित्य ठाकरेंनी म्हटलं नाही। जे बोलतायत ते आजूबाजूचे चमचे बोलतायत। चमच्याने ताटात राहावं, ताटाबाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये। ज्या दिवशी असा काही प्रसंग घडेल त्या दिवशी त्याच्यावर योग्य तो निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील। हे दोन भाऊच निर्णय घेतील। आज जे बोलतायत ते राजकारणामध्ये फार उशिरा आलेले। ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो, म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही। त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही। म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे। राजकारणामध्ये माणसानं कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे। काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे। नुसता उठवळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही।